महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे. काल राज ठाकरेंनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली. 20 मिनिटं चर्चा झाली असं. रोहित पवार ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करत आहेत, सगळीकडून एकच मागणी होते की त्यांना सुरक्षा देण्यात यावी, कारण यंत्रणांच्या माध्यमातून अजूनही कुठल्याही गोष्टी अजितदादा यांच्या संदर्भात पुढे येताना बघायला मिळत नाही. बघा, रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे. अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत. मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी ही होणं गरजेचं आहे. काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली आहे की CBI चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे. म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी. तेच मी बोलत, रोहित असेल जय असेल तो 3 लाख रुपये लाच मागितली जात होती. एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे अल्पसंख्याक विभागाच्या शाळांना मंजुरी देण्यासाठी. अशा 1,500 ते 2,000 रुपये 2,000 शाळांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिलेला आहे. बघा, आता हे पूर्ण सरकारच जर पाहिलं तर खोदून काढायचं झालं तर सगळेच वरपासून खालपर्यंत भ्रष्ट आहेत. आणि सरकारची कामं म्हणजे ती काल कुठची युनिव्हर्सिटी गंगोटिया काय, तर तसं ते झालेलं आहे, तसंच त्यांचं काम आहे. आदित्यजी साधारणतः 10 वर्ष आधी जलपूजन केलं गेलं होतं अरबी समुद्रात, महाराजांचा अश्वारूढ, पण अजूनही कुठेही त्याचं काही चिन्ह दिसत नाही. आणि त्यावेळी आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवरायांचं जे स्मारक समुद्रात करणार होते ते असेल, किंवा इथे देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक घाईघाईत त्यावेळी 2017च्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान महोदयांना बोलवून एके ठिकाणी जलपूजन दुसऱ्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं, पण अजून कुठेही तसं काम पूर्ण झालेलं दिसत नाहीये. हे दुर्दैव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतरच ACBने नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयावर कारवाई केली. तरी मित्रपक्षांना जवळ घेऊन शह देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस हे आपण बघतोय. त्यांचे मित्रपक्ष बघतायत का की बघतायत पण बोलू शकत नाहीये, कारण होम डिपार्टमेंटची कारवाई, गृह खात्याची कारवाई मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होऊ शकते का, हा देखील एक विचार हवा. आणि दुसरं म्हणजे खरोखर अशा कारवाई झाल्या पाहिजेत, त्याच्यातून अर्ध सरकार हे बदललं जाईल. दिल्लीत AI समिट सुरू. तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये सध्या गोंधळ जो बघायला मिळत आहे त्याच्यावर काय सांगाल, कारण भाजपचंच एक गट नाराज असल्याचं बघायला मिळतं. भाजप आणि काँग्रेस मला वाटतं एकत्र आले ना तिथे. अनेक ठिकाणी भाजप आणि MIM असेल, भाजप आणि काँग्रेस असेल, हे एकत्र आलेत. म्हणून हे दोन राष्ट्रीय पक्ष आता युती करतायत का एकमेकांसोबत, हा देखील प्रश्न एक आहे. दिल्लीत AI सुशोभीकरणासाठी तुम्ही आता नारळ वाढवलेला, मात्र याआधी सुद्धा मुंबईच्या सुशोभीकरणासाठी परत निधी हा मागवण करतो. नाही, आमचं गलगोट्यासारखं काम नाही. आमचं जे करतोय त्याच्यावरच येतो मी, कारण आम्ही जे करतोय ते तुम्हाला काम दिसेल. ह्या आधी आपल्याला कळलं असेल, मध्ये मीडियाचा पण रिपोर्ट होता की 99% फंड हा सत्ताधारी लोकांकडे गेला. मग त्याच्यात कोण लोकप्रतिनिधी होतं की नाही हा एक वेगळा विषय आहे, पण त्या 99% फंडातून सगळा जो काही सुशोभीकरणाचा फंड होता, मुंबई तुम्हाला खरोखर सुशोभित झाल्यासारखी दिसते का गेल्या 3-4 वर्षामध्ये? कुठेही एक रस्ता पूर्ण झालेला नाहीये. सुशोभीकरणात मला वाटतं 750 कोटी वापरले गेले. अनेक ठिकाणी नुसतं रंगरंगोटी तिकडेच परत झालेली आहे, म्हणजे जिथे चांगला रंग दिला होता त्याच्यावर परत दुबार रंग चढवलेला आहे. हे असं डुप्लिकेट काम डुप्लिकेट सरकारच करू शकतं. ठीक आहे, मी तर तिथे मला अजून माझ्याकडे अजून अधिकृत असं काही आलं नाहीये. ठीक आहे, आता थोडे दिवस, पण त्याच्यावर 7.5 कोटी खर्च व्हावा आणि हा जनतेच्या पैशाचा, हे योग्य आहे का आपण विचार करू. AI समिट सुरू आहे, त्या ठिकाणी गलोतिया युनिव्हर्सिटी. एक मिनिट, AIचं होऊ द्या. दिल्लीत AI समिट सुरू आहे, त्या ठिकाणी गलोतिया युनिव्हर्सिटीचा कारभार असो, किंवा जे एंटरप्रेनरनी अनेक त्यांची सामानं आणली होती ती चोरीला गेली होती, या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता? ते बिल गेट सुद्धा येणार. मी कसं पाहतोय, ज्याची दुनिया कशी पाहते, जग कसं पाहते, मला ते फार महत्वाचं आहे. 2-3 गोष्टी आहेत. असे AI समिट जगभरात होत असतात. कुठेही राजकीय मंडळींचे किंवा देशाच्या नेतृत्वाचे फोटो लावत नाहीत. तिथे फक्त AIचं काम दाखवलं जातं. आणि दुसरं म्हणजे जे काही गोंधळ भारत मंडपमध्ये असेल किंवा मैलोन मैल चालायला लागते लोकांना, पाणी संपतंय, जेवण संपतंय, असा कुठेही गोंधळ हा दिसला नव्हता.